चष्मा म्हणले की काम आंधळ झालं. हो, ते या शेतातील सकाळी काकडा वगैरे घेतला तर तुम्ही मालिकेत पाहाल काही. बरोबर. मग ते या मालिकेत ठेवला तिथं राहिला. नाही आहे खोलीतच आपल्या अन्नाची खोली, पण पुन्हा शर्ट घराच्या वेळी मग हे टाका लागते. नाही लागला ते दिसते तसं तसं चालते. असो. तेल पाहू द्या फक्त महाराज. काल आपण शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या भवानीची व्यवस्था केली आणि ते निष्ठावंत लोक कसे आहेत, अजूनही त्यांच्या निष्ठा भवानीप्रती, शिवाजी महाराजांच्या प्रती आणि शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिष्ठेप्रती कशा आहेत त्याच्या विषयानं आपण थोडंसं चर्चा केला, उहापोह केला. आपल्याकडे काल पाहुणे आले. नगरे सर एक होते आणि दुसरे होते आपले शेलार सगळ्यांना माहीत होते. नगरे सर गेल्या वर्षी म्हणजे त्याच्या आधीच्या वर्षी बरं काय आपण सहल केली भुलेश्वरला, तेव्हा ते आले होते. आपल्याला महादेव मंदिर त्यांनी दाखवलं होतं. हा, विजयनगरची सहल ते बरोबर होते. ते जाणकार आहेत तिथे. विजयनगर पाहत त्यांच्या बरोबर, मंदिर पाहत त्यांच्या बरोबर, असं त्यांचा सिद्धांत आहे आणि म्हणून आपण त्यांना बोलवलंही होतं. त्यामुळं कालचा विषय आनंदाचा होता. अनेक गोष्टींची नवीन चर्चा त्यांच्याकडून काही कळते मिळते. आपला विषय चालला होता तो प्रतापगडच्या भवानीचा आणि शाहिस्तेखान स्वराज्यात चालून आलाय त्याच्या धुमाकुळाचा विषय होता. महाराज यावेळेस ऑक्टोबरचा महिना असल्यामुळे काही दिवस वर्धनगडावर राहिले आणि तिथे त्यांनी विश्रांती घेतली. या दरम्यान शाहिस्तेखान पुण्यात तिथे येऊन राहिला होता. पण प्रांतात पुण्याच्या भागात आल्यावर मात्र मराठ्यांनी त्याला गणविकाव्यानं त्रस्त करून टाकायला काम सुरू केलं होतं. मराठी टोळ्या यायच्या, तोडधाड घालायच्या आणि पळून जायच्या, छापा घालायच्या, काय सादर ते सादर करायच्या, पळून जायचे. हे चालूच होतं. त्याच भर पडली नेताजी पालकरांची. नेताजी पालकर म्हणजे साक्षात प्रति शिवाजी, दुसरा शिवाजीच त्याला म्हटलं जात होतं. तो प्रत्यक्षात शाहिस्तेखानावर छापे मारायला सुरुवात झाली आणि शाहिस्तेखानाच्या छाप्यानं, नेताजी पालकराच्या छाप्यानं, नेताजी पालकराच्या गणविकाव्याच्या तंत्रानं शाहिस्तेखान हैराण झाला, त्रस्त झाला. नेताजीला तर मजाच येत होती. रोज छापा घालायचा, म्हणजे ती कामच ते रोजची मजा वेगळी असल्यासारखं नेताजीचं काम चालू होतं. यावेळी नेताजीनं सुरुवातीच्या काळात परंड्याच्या बाजूला धावाधाव केली. परंडा किल्ला जिंकला होता तो मराठवाड्याच्या तोंडावर. हा, तो शाहिस्तेखानानं विजापूरकरांचा किल्ला जिंकला होता. मग तिथं काही काळ छापे घातले. नंतर कारतलब खानाचा पराभव महाराजांनी केला आणि त्यावेळेस नेताजी बरोबर होता आणि त्याला सांगितलं होतं की आता तू इथे थांब. उंबरखिंडीत नेताजीला थांबवलं होतं. आपण ते पाहिला विषय सविस्तर. नेताजी तोपर्यंत तिथं होता, पण नेताजीला आता महाराजांनी मुक्तता दिली थोडंसं. आणि मग मुक्तता देताना महाराजांनी सांगितलं की उंबरखिंडीत थांबायची गरज नाही, तसं मोगलांवर आता छापे घालून त्यांना त्रस्त केलं पाहिजे, तू ते काम कर. आणि मग नेताजी जो सुटला तो परंड्यापासून पुण्यापर्यंत सगळ्या परिसरात त्यांनी शाहिस्तेखानाचा धुमाकूळ घातला. आता शाहिस्तेखानाला ही वार्ता कळाली. तो हैराण व्हायला लागला. रोज नवीन गाव, रोज नवीन ठिकाणी नेताजी आला, छापा घातला, अशाच त्याला वार्ता यायला सुरुवात झाली. यावेळी महाराजांचे 2000 आश्रम. महाराजही काही स्वस्त नव्हते. नेताजीला सांगितलं महाराज झोपले असं नाही. महाराजही काही निवांत नव्हते. महाराजांनी काय केलं, जुन्नर परगण्यातले वाडे आणि त्याजवळच्या वाडे नावाचं गाव आहे आणि त्याजवळच्या अन्य गावातून खंडणी वसूल करायला 2000 स्वार महाराजांनी पाठवले. ती बातमी इकडे शाहिस्तेखानाला आली. म्हणून शाहिस्तेखानानं आपल्या लोकांपैकी जाधवराव, शेख हमीद, इस्माईल खान, सैफ खान वगैरे सरदारला जुन्नर, आंबेगाव, गेल्या वर्षी आपण तिथेच गेलो होतो. आंबेगाव जुन्नरला गेलो होतो. आंबेगाव म्हणजे भीमाशंकरच्या जवळचं मोठं गाव आहे. आंबेगावातूनच भीमाशंकरला जाता येतं. तिथं आपण गेलो होतो. या परगण्यात माणसं रवाना केली. सैफ खान, इस्माईल खान, शेख हमीद आणि जाधवराव म्हणजे शिवाजी महाराजांच्या मामाकडचे लोक आहेत. हे लोक पाठवले. हे गेल्याचा उल्लेख आहे. नेताजी किंवा शिवाजी महाराजांचे स्वार तिथं धुमाकूळ घालत होते, खंडण्या वसूल करत होते, हा उल्लेख आहे. पण ह्या लोकांनी तिथं जाऊन काय केलं हे कुठेही सापडत नाही. काय केलं माहित नाही. त्यांची महाराजांची कुठेतरी स्वाराची धडक झाली म्हणजे टक्कर झाली, युद्ध झालं, चकमक पेटली आणि शिवाजी महाराजांचा काही बंदोबस्त झाला अशी एकही घटना उपलब्ध नाही. काय केलं माहित नाही. गेले एवढंच नाही. याच वेळी शाहिस्तेखानाचा एक प्रख्यात सरदार नामदार खान कल्याण भिवंडी भागात स्वराज्य लुटत सुटत फिरत होता. स्वराज्यावर धाड घालून त्याला त्रस्त करत होता. तो त्याचा मोड केला पाहिजे म्हणून महाराजांनी ठरवलं आणि स्वतः महाराज त्याच्या मोडासाठी निघाले.
नोव्हेंबर 1661. पण महाराजांना तेवढ्याच खबर आली काय, सिंहगड उर्फ कोंढाणा या किल्ल्यावर काही फितुरी झाली आहे. म्हणजे काय, म्हणजे किल्ला शिवाजी महाराजांकडे आहे आणि किल्ल्यावरचे आपले माणसं काही फिसाद झालाय, भांडण झालंय, फितुरी झाली आहे, काहीतरी गडबड आहे आणि हे होणं योग्य नाही, स्वराज्यात हे चुकीचं आहे, असाच पांडा पडत राहील. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी नामदार खानावर छापा घालायचा बेत थांबवला आणि सिंहगडावर आपले लोक पाठवले. कोण कोण पाठवलं? मोरपंत पिंगळ्यांना पाठवलं, निळपंतांना पाठवलं, गोदाजी पांढऱ्याला पाठवलं, रुमाजी आहिरे, कोंडाजी नाईक या सगळ्या लोकांना सांगितलं की सिंहगडावर जाऊन काय चालू आहे पहा, काय झालंय त्याचं पारिपत्य करा, फितूर असेल तर त्या गोष्टीचा विचार करून सगळ्या गोष्टीची शहानिशा करा. हे सगळे लोक गडावर गेले. त्यांना बंदोबस्त नीट करायला सांगितलं, आता फितुरी असेल तर मोडून काढायला सांगितलं. हे गडावर आले, पण फितूर कोण आहेत आणि काय झालं कसं समजावं म्हणून महाराजांनी त्यांना जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांना पसरून राहायला सांगितलं. सगळ्यांना जायचं एका ठिकाणी नाही राहायचं, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहा, चौकशा करा, काय आहे त्याचं खातिर करा. कोणी गावाखाली राहा, कोणी सिंहगडाखाली राहा, कोणी गडावर राहा, गडावरही वेगळ्या ठिकाणी राहा. त्याचा विचार करून लोकांनी सगळी व्यवस्था केली. पण गडावर काहीही घडलेलं नव्हतं. बातमी होती ती खोटी होती. निर्धास्त गड निर्धास्त होता, जसा स्वराज्याचा असायला पाहिजे तसा होता. पण तरीही महाराज सावधपण सर्वतोपरी ही जी पद्धत आहे ती सगळीकडे महाराजांचं लक्ष असायचं. त्या पद्धतीने असं काही झालं याची वार्ता आली की महाराजांनी माणसं पाठवली आणि त्याचा शहानिशा केला. खरोखर म्हणजे काही जरी झालं तरी ते स्वराज्याला घातक आहे आणि एकदा कीड लागली ना मग ती कायमची लागेल. म्हणून महाराजांनी ते वेळीच रोग घालायचा प्रयत्न केला आणि नशिबानं तसं काहीच झालेलं नव्हतं. महाराजांनी मात्र नंतर पेण आणि कल्याणवर निघाले. कल्याण भिवंडी हा होता ना नामदार खान, त्याचा पराभव करण्यासाठी महाराज तिकडे निघाले. बरोबर 2 माणसं घेतले, 2 म्हणजे स्वार घेतले, पण सरदार कर्तबगार लोक जे असतात त्यातले 2 महत्वाचे, एक बाबाजी कृष्णाजी बाबाजी आणि दुसरा वाघोजी तुपे. तुपे म्हणजे आपले हडपसरला तुप्यांची घर आहे त्यातले कोणी असलं पाहिजे हा माणूस. नामदार खानाचा तळ पेण कल्याण जवळ मिऱ्या नावाचा डोंगर आहे, या मिऱ्या डोंगरावर होता. महाराजांनी अकस्मात डोंगरावर जाऊन छापा घातला, खानावर झडप घातली आणि खानाच्या फौजेची दाण उडवली. मिऱ्या डोंगर अजूनही मिऱ्या डोंगर आहे, तिथे जाऊन महाराजांनी छापा घातला आणि नामदार खानाचा पार धुवा उडवला. पळापळ झाली, पराभव झाला, मरामर झाली आणि महाराजांची फते झाली, पण घात झाला. महाराजांचा विजय झाला, नामदार खानाचा पराभव झाला, पण घात झाला. काय झालं? युद्धकर्म कठीण, युद्धात काय होईल सांगता येत नाही. वाघोजी तुपे महाराजांचा सहकारी जखमी झाला आणि कृष्णाजी बाबाजी हा सुभेदार होता, हा जावळीचा सुभेदार होता महाराजांचा. जावळी स्वराज्यात आल्यावर जी काही लोक नेमले त्यातला हा सुभेदार म्हणून नेमलेला होता. हा कृष्णाजी बाबाजी सुभेदार ठार झाला. नुकसान सोसल्याशिवाय गत्यंतर नाही. युद्धात काय होईल सांगता येत नाही. रोज नवी नवी संहिता पडत होती. यज्ञ आहुती, यज्ञ मांडला होता शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आणि त्यात या आहुती 2. एक जखमी झाला वाघोजी तोपे, पण कृष्णाजी बाबाजी मात्र ठार झाला. मोहीम फते केली आणि महाराज पुन्हा राजगडावर आले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या युद्धांचा विचार केला तर प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी हिकमत आहे, काहीतरी वेगळं कौशल्य आहे आणि प्रत्येकात शिवाजी महाराज स्वतः अग्रभागी आहेत, स्वतः बरोबर आहे. शिवाजी महाराजांवर काही लोक आक्षेप घेतात की शिवाजी महाराजांनी कुठल्याही युद्धात सहभाग घेतला नाही, त्यांचा इतिहासाचा अभ्यासच नाही, त्यांनी शिवचरित्र वाचलंच नाही असं म्हटलं पाहिजे. कारण शिवाजी महाराज प्रत्येक युद्धात जेव्हा जेव्हा ते बरोबर आहेत तेव्हा तेव्हा ते आघाडीला आहेत. प्रत्येक ठिकाणी ते बरोबर आहेत. कोणत्याही या फतेखानाच्या युद्धात शिवाजी महाराज आहेत. हा, त्यांनी पुरंदरावर बसून त्या युद्धाचं नेतृत्व केलं एवढाच भाग आहे. पण पुढच्या युद्धाचा विचार करा. अफजल खानाच्या स्वारीत स्वतः 40,000 बरोबर बाकीचं मराठी सैन्य लढलं, पण भेटीला शिवाजी महाराज गेले. आता हा नामदार खानावर स्वतः शिवाजी महाराज चालून गेले. कारतलब खानावर शिवाजी महाराज स्वतः चालून गेले. शाहिस्ते खानाच्या छाप्यात स्वतः शिवाजी महाराज बरोबर आहे. सुरतीला स्वतः शिवाजी महाराज आहे. म्हणजे प्रत्येक युद्धात ते बरोबर आहेत का नाही. बारीक बारीक विचार सुद्धा करा. नामदार खानाचं फार मोठे नाही आहे लढाई, पण शिवाजी महाराज आहेत, बरोबर आहे आणि युद्धात सहभागी आहे.
म्हणजे नित्य मृत्यूच्या ओठावर त्यांचा वास आहे, त्याच्यावर त्यांची चाल आहे. कधी आत जाईल आणि कधी बाहेर पडेल. हा, नशीब चांगलं, योजना चांगल्या, करते माणसं बरोबरीची एवढे चांगले की ते शिवाजी महाराजांना युद्धाच्या रणभूमीत असताना सुद्धा संरक्षण देत होते. शिवाजी महाराज स्वतः लढत होते. बाजी घोरपड्यावर स्वारी केली. आपण काल ते पाहिलं, सूर्यराव सुर्वे पालवणीकर स्वतः महाराज आहेत ना बरोबर. म्हणजे महाराज युद्धात नाहीत. बाजीप्रभूंच्या युद्धाच्या लढाईच्या वेळेस महाराज पुढे निघून गेले, बाजीप्रभू थांबले. थांबायचं किंवा जायचं हा भाग घडीभर थोडासा वेगळा आहे, पण पुढे गेल्यावरही महाराजांना युद्ध करावं लागलंय. आणि जरी म्हणजे थांबून खिंडीत युद्ध करावं लागलं असतं तरी महाराज तयार आहे. हा विचार केलाच पाहिजे. प्रत्येक वेळी महाराजांच्या चरित्राचा असा जर विचार केला तर युद्धाची संख्या, महाराजांनी केलेल्या लढायांची संख्या आपल्याला काढता येऊ शकते. ज्यात ते बरोबर आहे त्याचाही विचार करता येईल. दक्षिण दिग्विजयाला गेले महाराज, प्रत्येक वेळी युद्धात आहेत ना, नाही आहेत असं कसं म्हणता येईल. तसं या मिऱ्या डोंगरावर छापा घालून महाराजांनी स्वतः स्वारीत अग्रभागी असणारे महाराज आहेत ते पूर्ण केली. मिऱ्या डोंगरावरच्या नामदार खानाचा पराभव केला. पराभव झाल्यावर नामदार खान बहुधा पुन्हा शाहिस्तेखानापाशी आला असावा आणि महाराज राजगडावर आले. आतापर्यंत कितीतरी मोहिमात लक्ष घेण्यासारखा महाराज राजगडावर आले. नेताजी छापे घालतच होता, महाराजही काळ पाहून छापे घालत होते. शाहिस्तेखानाला आतापर्यंत एकूण शाहिस्तेखान दक्षिणेत आला आणि पुण्यात येऊन राहिला. या संपूर्ण मोहिमेत यश काय मिळालं होतं? एक किल्ला घेतला होता, चाकणचा किल्ला म्हणून बरं का. याशिवाय शिवाजी महाराजांचा किल्ला स्वराज्यातून शाहिस्तेखानाने हिसकावून घेतला असं फारसं यश नव्हतं. दुसरा किल्ला घेतला होता परांड्याचा, पण तो शिवाजी महाराजांचा नव्हता, तो होता बिजापूरच्या आदिलशाचा. हा एक भाग. म्हणजे चाकणला घेतलं आणि शाहिस्तेखानाने केलेली स्वारी, किती लोक होते? सुमारे 1,00,000 लोकांची सैन्य घेऊन आला होता. त्यात 77,000 घोडदळ, अफाट पायदळ वेगळं, घोडदळ वेगळं, तोफखाना, 500 हत्ती आणि एवढी संख्या असून त्यानं केलेलं काम काय आहे? तर एक चाकणचा किल्ला घेतला आणि तो घ्यायला किती दिवस दिले? 56 दिवस दिले. या उलट झालं काय होतं तर नामदार खान आणि कारतलब खानासारख्या मातब्बर त्यांच्या सरदारांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला. नेताजी रोज छापे घालत होता. म्हणजे तसं शाहिस्तेखानाच्या मोहिमेचं फलित आतापर्यंत काय पदरात पडलं होतं तर एक चाकणचा किल्ला आणि 2 पराभव, हेच त्याचं फलित आहे. म्हणजे शाहिस्तेखानाच्या आतापर्यंतच्या स्वारीत त्याचं अपयश पूर्णतः होतं, फारसं यश होतं असं म्हणता येणार नाही. शाहिस्तेखानाला काही सरदार त्याचे उल्लेख पण येतील पुढे की आपण अमकं करू तमकं करू म्हणत होते. आणि त्यावेळेस शाहिस्तेखान म्हणत होता की अरे सगळंच जर एकदम केलं तर बादशाला आपली किंमत काय राहील? आपण काय म्हणून स्वारी केली असं होईल. जर सगळंच स्वराज्य एका घोटात गिळलं तर शत्रू उरणार नाही आणि आपल्याला काही काम राहणार नाही. मग नुसतं बसायची पाळी येईल. त्यापेक्षा निवांत काम करू. म्हणजे त्याच्या मोहिमेचं हेतू जरी स्वराज्य नाष्ट करण्याचा असला तरी वर्तणुकीचं काय कारण आहे? हा, बादशाह समजेल ना, एवढं मोठं साहित्य दिलंय, केलंय, युद्ध न करता नुसता तू बसून राहिला असं म्हणेल. म्हणून थोडं 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 काय थंडा करके खाव म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचं वर्तन आहे शाहिस्तेखान. जय भवानी. म्हणजे शाहिस्तेखानाचं पर्याय तसं अपयश येतं. आणि काही झटून करावं अशी शाहिस्तेखानाच्या फौजेची, शाहिस्तेखानाची, बाकीच्या सरदाराची फारशी मनस्थिती नाही, असाच विचार केला पाहिजे. आतापर्यंत महाराजांनी मंत्रिमंडळात बदल केला होता, तो आपण पाहिला. पुन्हा महाराजांनी मंत्रिमंडळात बदल केला. मोरोपंत पिंगळे मुजुमदारी करत होते, त्यांना आता महाराजांनी मुजुमदारी निळसोंदेवाला दिली आणि मोरोपंत पिंगळ्यांना म्हणजे आनंद नरहरी यांना पेशवेपद दिलं होतं ना. नरहरी आनंदराव यांना पेशवेपद दिलं होतं. त्यांच्या जागी आता मोरोपंताची नेमणूक केली आणि मुजुमदारी मोरोपंताची निळसोंदेवाला दिली. अनाजी दत्तो सुरनीसाला, हे सुरनीस पद आहे बरं, म्हणून सुरनीस म्हणायचं. अनाजी दत्तो प्रभुणीकर हे त्यांचं नाव, कुलकर्णी मूळ, अनाजी दत्तो कुलकर्णी, पण प्रभुणीकर, प्रभुणी गावचे म्हणून प्रभुणीकर यांना वाकनिशी सांगितली. ती वाकनिशीच्या जागेवर त्यांना आता मुजुमदारी सुरनिशीचं सांगितलं काम. प्रत्येक कामाचं
हे वेगळे वेगळे काम काय आहे, त्याचं कामाचा म्हणजे आपल्या ड्युटी लिस्ट आपण म्हणतो त्या पदाच्या लोकांनी काय काम करावं, तसं तसं प्रत्येकाचं काम वेगळं वेगळं आहे. याच दरम्यान शाहिस्तेखानाचे दोन सरदार सराफर खान आणि हा नामदार खान, जो मिऱ्या डोंगरावर महाराजांनी पराभूत केला होता ना, त्यांच्या आणि नेताजीची सुप्याजवळ चकमक झाली आणि त्यांनी नेताजीचा पराभव केला. उल्लेखात असा आहे, त्याची पराभव केला आणि नेताजीकडून प्रचंड लूट मिळाली. नेताजीचा पराभव म्हणजे प्रत्यक्ष काय झालं हे माहित नाही. नेताजीने युद्ध टाळलं की खरंच लढाई झाली, चकमक झाली एवढं कळतं, पण नेताजीचा पराभव केला आणि लूट मिळवली असं त्यांच्या मोगल दरबारच्या बातमीपत्रात त्यांनी लिहिलेल्या बातमीत आहे. मोगल शुरांनी या प्रसंगी मिळवलेल्या लुटीचा पूर्ण तपशील उपलब्ध आहे, सगळं काही उपलब्ध आहे. काय काय मिळवलं आम्ही नेताजीकडून, नेताजीचा पराभव केला आणि काय मिळवलं, एकंदर 65 जिन्नस आहे. आपण मागे एकदा सुरते आपल्या राजापुरातून शिवाजी महाराजांनी काय काय लुटलं ते सगळं वाचलं. तसं मोगलांनी नेताजीकडून आम्ही काय मिळवलं, नेताजीच्याकडून लूट मिळवली, ती काय मिळवली, 65 वस्तूंची यादी औरंगजेबाला कळवली. त्यात काय मिळवलं, 153 बैल, घोड्या आणि शिंगर किती 8. आता बैलाचे व्हॅल्युएशनच्या हिशोबाने गणित करा, बैलाची किंमत काय आणि घोड्याची किंमत काय. बैल तसं नुसते पाठीवर सामान लादायच्या लायकीचे, घोडा तसा नाही, सामानही टाकता येतं, स्वारही होता येतं, युद्धात दोन्ही ठिकाणी उपयोगी होतो. 8 घोडे किंवा शिंगर हे मिळून किती 8, 34 तोळे आणि 3.5 मासे रूप, म्हणजे चांदी किती 34 तोळे 3.5 मासे. सोने 7 मासे, 7 मासे बरं का, 700 किलो नाही सुरतेसारखं, हे एवढंच त्यात होतं. जे तुम्हाला म्हणजे मोलाची लूट म्हणून सांगता येतील बाकी एवढेच पदार्थ, एवढे बाकी सगळे नगण्य, त्याची नोंदी नाही सांगत. म्हणजे हे बाकीची लूट आहे ती क्षुद्र आहे, नगण्य आहे. मोलाची किमतीची लूट ही काय 7 मासे सोनं. नेताजीचा पराभव करून काय मिळालं, 7 मासे सोनं. बघा ही लूट म्हणजे ही मोगलाची लूट अशी आहे. पण हे मोगल सरदार म्हणजे महाघमेंड करू, तिळा एवढं केलं तर डोंगरा एवढं सांगतील, कारण मग असं केलं म्हणून बादशाह त्यांना नाही करेल ना, बक्षीस देईल ना. 7 माशाची लूट आणि त्याला 10 तोळ्याचा हार मिळवली म्हणून असं. ही लूट मोठ्या प्रमाणावर त्यांनी औरंगजेबाकडे दिल्लीला रवाना केली. एवढं मिळालं म्हणून पाठवलं कुठं, दिल्लीला. खरं हे पाठवायचा खर्च त्यापेक्षा जास्त झाला असेल, काहीतरी स्वार 4-10 पाठवले असतील नाही सगळे घेऊन. 8 बैल धरायला 8 माणसं, घोड्याला माणसं, 153 बैल, 8 सुद्धा नाही. म्हणजे काय झालं, फलित काय, शून्य. औरंगजेबाच्या शाहिस्तेखान मोहिमेचं फलित काय, अत्यंतिक नगण्य. 7 माशी लूट आणि 56 दिवस लढाई करून चाकणचा किल्ला. नामदार खानाचा पराभव, कारतलब खानाचा पराभव. कारतलब खानाच्या लुटीत काय काय मिळालं याचा जर विचार कोणी लिहून ठेवला असेल तर आपल्याला त्यावेळेस ते कळू शकतं, बघता येतं. पण फारसं या लुटीत अगणित धन मिळालं एवढंच लिहिलं. राजापुरात काय मिळालं ते लिहिलं म्हणून कळलं. 24,000 होनाची संपत्ती त्यावेळेस मिळाली हे आपल्याला त्यावेळेस लिहिलं म्हणून कळलं. यावेळी नेताजी पालकर बंदोबस्तासाठी सरफराज म्हणजे नेताजीच्या बंदोबस्तासाठी मग शाहिस्तेखानाने काही लोकांची नेमणूक केली. हा रोज स्वाऱ्या करतोय, छापे घालतोय, याच्यावरच त्यांनी टोळी ठेवा आणि नेताजीला बंदोबस्त करा. काय सरफराज खान आणि इथे 18 सरदार होते. एकट्या नेताजीला रोखायला लोक किती आहेत, 18. म्हणजे नेताजी 18च्या बरोबरीचा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये एक आहे रायबागन, ती कटपट करत होती. म्हणजे नेताजी किती मोठा हुतुतू मांडून बसला असेल, केवढं त्याचं धाडस आहे. आणि त्याला रोखायला 18 लोक आहेत. पण या 18नी काय केलं फारसं कळत नाही. 18नी नेताजीला रोखलं का बहुधा नसावं किंवा रोखायचा प्रयत्न केला, पण या सगळ्याला तो नेताजी पुरून उरलाय. याच काळात ती बडी बेगमे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, संपत आले आणि वेंगुर्ल्याच्या बंदरात एक बडी व्यक्ती, कोण, बडी बेगम साहेबा, ती मक्केला गेली होती ना, ती माघारी आली. साधारण तारीख आहे 30 ऑगस्ट 1662. प्रवासात येताना या बैलात गोऱ्या लोकांचा फार त्रास झाला. ती मक्केला गेली आणि आली. आपण जाताना विचार केला होता, पण एकंदरीत थोडक्यात निभावलं. तो गोऱ्या लोकांचा त्रास झाला म्हणजे काय झालं,
कारण या बड्या बेगमेच्या विषयानं इंग्रजांनी एक विचार करून ठेवला. शिवाजी महाराजांनी राजापूर लुटलं, आपण तो विचार ऐकला. आणि राजापुरातून शिवाजी महाराजांनी इंग्रजांचे वखार लुटून नेली. बरोबर 7 लोक कैदी केले. कोण कोण? हेनरी रिव्हिंग्टन हा उपद्व्यापी शिवाजी महाराजांवर पन्हाळ्यावर तोफा घेऊन आलेला. रेडॉल्फ हिटलर, रॉबर्ट फेर्नॉन, रिचर्ड नेपियन, रिचर्ड टेलर, फिलिप गिफर्ड, रॉबर्ट वॉर्न हा सर्जन होता, म्हणजे डॉक्टर होता बरं का, तो शिवाजी महाराजांनी पकडला होता. आणि विल्यम बिंधम असे 8 लोक शिवाजी महाराजांनी पकडले होते. यातले 7 लोक हे ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते आणि त्याने मिळून 8वा विल्यम बिंघम याला आपल्या पदरी नोकर ठेवला होता. म्हणजे 7 लोक ईस्ट इंडिया कंपनीचा पगार खात होते आणि या 7 मिळून 8वा आपल्या कामासाठी हाताखाली गडीन पडगडी तसा हा ठेवला होता. आणि हे 7 जण मिळून आपल्या पगारातल्या पैशातून त्याचा पगार करत होते. पण शिवाजी महाराजांनी 8 जणाला पकडलं आणि त्यांना आपल्यावर तोफा डागल्या म्हणून सोनगडावर आणि वासोट्यावर नेऊन टाकलं. आपण तो विषय विचार केला होता. यातला नेपियर हा इंग्लंडहून आला तेव्हाच फार आजारी होता. त्याची जगण्याची आशाच नव्हती. तो 10 मे 1661 मराठ्यांच्या कैदेत असतानाच तिथंच मेला. राजापुरातून ही 6 कैदी वासोट्याला आणि सोनगडला हलवले. ईस्ट इंडिया कंपनी मात्र हे 8 नोकर आमचे लोक सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या मागे लागले. हे लोक सोडा म्हणून सारखा प्रयत्न करीत होते आणि शिवाजी महाराज मात्र त्यांना काही सोडत नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीचा वकील शिवाजी महाराजांकडे वारंवार येत होता. आमचे लोक सोडा, राजापूरच्या लूट, आमचा तुमचा मैत्रीचा संबंध असताना तुम्ही लुटली आहे, राजापूर लुटले ते आम्हाला माघारी द्या म्हणून सारखं मागत होते. त्यात हेनरी रिव्हिंग्टन आजारी पडला. रॉबर्ट वॉर्ड आणि विल्यम बिंधम ह्या दोघाला पॅरलोर सोडण्यात आलं. पॅरलोर म्हणजे काही दिवस मी आजारी आहे, तब्येत ठीक नाही, आमचं काम आहे ते करतो आणि परत माघारी येतो म्हणून. या दोघाला सोडलं. रिव्हिंग्टन कैदेतून सुटला तर सुरतेला गेला आणि सुरतेला 1 वर्षांनी परत येतो म्हणून करार करून गेला बरं का शिवाजी महाराजांबरोबर. आणि सुरतेला गेला आणि तिथंच आजारी पडून तुम्ही हेनरी रिव्हिंग्टन असा मिळाला. बाकीचे कैदी कालांतराने रायगडापाशी हलवण्यात आले. रायगडापाशी नात्याच्या खिंडीत चांबारगड म्हणून आहे, लहानसा किल्ला आहे, पण तिथं काही काळ हे कैदी ठेवले होते. आणि हे माणसं सुटावे म्हणून इंग्रज उपद्व्याप करतच होते. हे लोक कैदेतून शिवाजी महाराजांच्याकडे कैदेतून ते पत्र लिहिण्याची व्यवस्था, तुम्हाला तुमच्या माणसाला वकिलाला पत्र लिहा, तुमच्या म्हणजे ऑफिसरला पत्र लिहा म्हणून मुभा होती. ते पत्र पोहोचवण्याची व्यवस्था केली जात होती आणि हे लोक कैदेतून पत्र लिहित होते. त्यातून त्यांनी ती पत्र लिहिली. आपल्या ऑफिसला, सुरतेच्या ऑफिसला पत्र लिहिलं, सारखं आम्हाला सोडा, आम्हाला सोडायचा प्रयत्न करा असं सारखं अधिकाऱ्यांना कळवत होते. आणि अधिकाऱ्यांना ते कडक शब्दात आम्हाला सोडवायसाठी काहीतरी करा म्हणत असताना अधिकाऱ्यांनी मात्र एकदा यांची खरडपट्टी काढली. सिनियर ऑफिसरने, तुम्ही काय केलंय, तुम्ही तुरुंगात का पडलात याचं ज्ञान तुम्हाला आहे, तुम्ही विनाकारण तुरुंगात पडलेले नाही, तुम्ही अधिकाऱ्याचा आदेश न घेता परस्पर शिवाजी महाराजांवर स्वारी केली, पन्हाळ्याला जाऊन तोफा डागल्या, त्याच्यासाठी आमचा विचार घेतला नाही, तुम्ही कितपत पडला याचं कारण तुमचं कर्तृत्व आहे, त्याचं फळ तुम्हाला मिळत आहे, वारंवार आम्हाला पत्र लिहून त्रास देऊ नका असं कडक शब्दात हजेरी घेतली अधिकाऱ्यांनी. म्हणजे तुम्ही केलं काय ते तुम्हाला कळतं तरी सुद्धा तुम्ही झक मारली, तुम्ही आता तुम्ही बघा असा त्याचा अर्थ आहे. पण एवढं असूनही आपली माणसं लोकांकडे कैदी आहेत म्हणून ब्रिटिश लोक किती खडपड करतात त्याचं हे प्रत्यंतर आहे. बडी बेगमे जे आहे ना ते आहे, हे लोक कैदी आहेत, ती सुटण्यासाठी इंग्रज वकील आणि शिवाजी महाराजांची भेट वारंवार ते घडवून आणतायत. ती येत आहेत आमचे लोक सोडा, आमची लोक सोडा म्हणून सारखं शिवाजी महाराजांना विनंती करतायत. पण तरी सुद्धा विनंतीला शिवाजी महाराज मान देऊन माणसं सोडतील असं वाटत नाही म्हणून त्यांनी एक योजना केली. काय केलं तर बडी बेगम मक्केच्या यात्रेला गेली आहे, ती परतायच्या तयारीत आहे, तिच्यावर हे लोक लक्ष ठेवून होते. बघा बरं का, 300 वर्षापूर्वी वाहतुकीची साधनं ती काय आहे, ती पाण्यातून येणार आहेत, पाण्यातून जाणार आहे, तर ही परतीच्या मार्गावर आहे. म्हणजे मक्केत त्यांची माणसं आहेत, हेर आहे, ती परतीला येणार आहे. तर परतीच्या मार्गात काय करायचं तर परतीच्या मार्गात ती असताना समुद्रात तिचं गलबत पळवून न्यायचं
आणि तिला कैदी करायचं, ही या इंग्रजांची योजना आहे. त्याचं कारण असं वाटत होतं की शिवाजी महाराज आणि आदिलशहा यांचा काहीतरी संबंध आहे. एवढं मोठं सगळं घडतंय तरी सुद्धा आहे. आणि आदिलशहाची आई धरल्यामुळं आदिलशहा शिवाजी महाराजांवर दबाव आणेल, आदिलशाहीचा दबाव येईल आणि शिवाजी महाराजांच्या दबावामुळं, आदिलशाहीतून आलेल्या दबावामुळं आपले लोक सुटतील, त्यासाठी ते प्रयत्न करतायत. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांची बैठक झाली, त्यात मिटिंग झाली, म्हणजे बैठक झाली, त्यात ठराव झाला. तारीख 21 जुलै 1662 ठराव केला त्यांनी. काय? कंपनीच्या नोकराचा बंदिवास आणि त्यांच्या स्वतःच्या, आमच्या मालकाच्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीच्या दख्खनमधील मालमत्तेची झालेले नुकसान, म्हणजे राजापूर लुटलं त्याचं नुकसान, या विषयावर विचार केला. शिवाजी आणि दख्खनचा बादशाह म्हणजे आदिलशाह या दोघांनाही पत्र लिहून कंपनीच्या नोकराच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, तरी हे दोघं आम्हाला दाब देत नाहीत. 17 महिने ते अटकेत आहेत. मोठी खंडणी देवापासून सुटकेची आशा नाही. असं असताना एक योग्य मार्ग आम्हाला वाटतोय, त्याचा अवलंब करावा असा विचार आहे. काय मार्ग आहे? त्याकरता आम्ही यावेळी जमून विचार विनिमय करून अशा निर्णयास आलो आहोत की शिवाजी महाराज आणि आदिलशाह यांची जहाजे मक्केहून परतत आहेत, ती पकडणे म्हणजे आपल्या माणसाच्या सुटकेसाठी यत्न झाला आहे. म्हणून हे दोन्ही जहाजे, 2 जहाजं होती, एकाचं नाव होतं वेलकम, रॉयल वेलकम, आणि दुसऱ्याचं नाव होतं होपवेल, या त्या किनाऱ्यावर असतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याकरता आम्ही 2 पत्रे आणि 2 जहाजे ताबडतोब कमांडरच्या हाताखाली पाठवित आहोत. ती मिळतात, हवामान अनुकूल होतात, दाभोळ होऊन आसपासच्या बंदरासमोर खडं राहावं आणि बडी बेगम राजापूरला उतरेल अशा अपेक्षित आहे. तेव्हा तिच्यावर छापा घालून तिला कैद करावं आणि तिला घेऊन कारवारला जावं. लक्षात आलं का? आपल्या ऑफिसरला ठराव करून त्यांनी तशी पत्रही पुढे रवाना केली. काय करा? हे करा म्हणजे आपल्या माणसाची सुटका होईल. पण प्रत्यक्षात या गोष्टीवर काही अंमल झाला असं दिसत नाही. म्हणजे ते लोकांना पत्र आले, ती वाट बघत राहिले, बड्या बेगमेला धरायचा प्रयत्न केला, पण बड्या बेगमेला काही त्यांना धरता आलं नाही. म्हणजे पुढचा सगळाच विषय त्या मानानं. म्हणून बड्या बेगमेला काही इंग्रजांचा त्रास झाला असा उल्लेख आपल्याला वाचनात सापडतो. पण त्यातून काही फलनिष्पत्ती मात्र इंग्रजाला झाला नाही. पुढच्या काळात त्या माणसाला सुटकेसाठी त्याने अनेक प्रयत्न केले, त्यात महाराजांनी त्याने सोडलं. पण म्हणजे बड्या बेगमेचं नुसती मक्का यात्रा ही शिवाजी महाराजांना त्रस्त होऊन ती मक्केला गेली एवढ्यावर संपत नाही. तर बड्या बेगमेच्या मक्का यात्रेवर ऑपरेशन बडी बेगम या नावाचं इंग्रजाचं हे केलेलं कुटील कारस्थान असं म्हणून त्याचा विचार करावा. आपली काही माणसं अडकली आहेत म्हणून केवढा मोठा घास घ्यायला ती तयार झाली, विचार करा. व्यापारी मनुष्य असं करेल का? नाही करणार. केवळ ते व्यापारासाठी आलेले नसून या देशावर राज्य करायला आलेत. आपली दृष्टी राज्याकडे कशी आहे, राजकारणात कसा सहभाग राहील, राजकारणाकडे दृष्टी कशी आहे, हे सगळं इंग्रजांच्या अनेक गोष्टीतून वर्तनातून लक्षात येतं. त्यातलाच हा एक भाग आहे. राजकारण नाही नाही म्हणणारे इंग्रज राजकारणी किती आहेत, त्यातलं हे ऑपरेशन बडी बेगम असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे धूर्त किती आहेत. आदिलशहाला शह द्यायचा, तिच्या आईला आपल्या ताब्यात घ्यायचं, आपली माणसं सोडण्यासाठी आदिलशहावर या सगळ्या गोष्टीचा पडाव करायचा, प्रभाव पाडायचा आणि आदिलशहाकडून शिवाजी महाराजांवर वजन टाकायचं की आमची माणसं सोड. आता शिवाजी महाराजांचं आदिलशहाचं काय सच्च आहे काय? नाही. पण त्यांच्याकडे काहीतरी त्याचा स्रोत, वार्ता, आदिलशहा शिवाजी महाराजांवर दबाव टाकेल. माझी आई सोडण्यासाठी शिवाजी महाराज, दबावाचा अर्थ नुसतं प्रेमाचाच नाही, तर माझी आई सुटण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांवर लष्कर पाठवेल असाही भाग असू शकतो. अनेक गोष्टींनी त्याचा विचार करता येण्यासारखा आहे. पण यातून त्यांना काही फारशी फलनिष्पत्ती झाली असं दृष्टोत्पत्तीला येत नाही, दिसत नाही. बड्या बेगमेला मात्र प्रवासात थोडा इंग्रजांचा त्रास झाला. यावेळी महाराज राजापूर आणि ज्या भागात महाराजांनी कब्जा घेतला होता त्याला विजापूरच्या आदिलशहाने मान्यता दिली. बघावर का शिवाजी महाराज कसे आहे, त्यांचंच लुटून घेतलं आणि त्यांना विजापूरच्या आदिलशहानं तुम्हाला दिलं, तुम्ही मिळवलंय ते तुम्हाला दिलं अशी मान्यता दिली. पुण्यातही शाहिस्तेखानाची अफाट छावणी पडली होती. तिच्या खाण्यापिण्याने
पुणे प्रांत ओस पडला, 1,00,000 लोक तिथे राहायला लागल्यावर काय होईल? पुणे प्रांतातलं उत्पन्न किती त्यावेळेसचं, बरं का, आजचं नाही. ते लोकांना पुरणार किती? औरस चौरस पसरलेल्या छावणीची तोंड जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळं पुणे प्रांतात लूट चालू होती. आणि मराठीने अजून एक उद्योग करून ठेवला होता, जे आपल्याला मिळेल ते घ्यायचं आणि डोंगरात जाऊन लपून राहायचं. आणि उरलेलं आहे, समजा धान्य आहे, समजा शेतीचं पीक आहे, समजा घरात काही आहे, तर ते सगळं पेटवून देऊन निघून जाईल. म्हणजे आपल्याला नाही ना ताब्यात मिळत, मग त्याला काही खाता आलं नाही पाहिजे, हे मराठ्यांचा उद्देश. यावेळी गनिमाची सर्वत्र धावणी सुरू होती. धावणी म्हणजे काय? धावणी म्हणजे धावाधाव, रक्षण करणे, उपाय करणे, इलाज करणे. त्यांचं जे काय छावणीचा विषय होता त्या पद्धतीने ते विचार त्या पद्धतीने करत होते. त्यामुळे पळापळ होत होती शाहिस्तेखानाच्या लोकांची. आता या वारेमाप फौजा त्यांच्या धाडी थांबवायच्या कसा? मोगली फौजा रोहिड खोऱ्यापर्यंत धावणी करू लागल्या, म्हणजे तिथपर्यंत धावाधावी करत होती. रोहिड खोरं कुठं आहे, पूर्ण कुठं याचा विचार आजच्या नकाशाच्या हिशोबाने करा, कुठं लांब आहे. हा, आजच्या परिभाषेत ती गाडीच्या प्रवासानं जवळ आहे, पण छावणीच्या हिशोबानं घोडेस्वारीच्या प्रवासानं ते तेवढं सोयीचं नाहीये. तिथपर्यंत जाऊन रोहिड खोऱ्यापर्यंत जाऊन तिथून उचली करायचं आणि धाडी घालून धान्य वैरण हे आपल्या सैन्यासाठी नेत होते. आणि यावेळेस मग महाराजांनी काय केलं? महाराज स्वस्थ नाही आहेत, महाराज प्रत्येक गोष्टीत लक्ष देतात. बाजी सर्जेराव जेधे म्हणजे कान्होजी नायकाचा थोरला पोरगा, याला महाराजांनी पत्र लिहिलं. तो महाराजांच्या लष्करात आहे, महाराजांचा सहकारी आहे. तो कान्होजीचं पुढचं काम चालवत आहे. कान्होजीच्या पश्चात तो शिवाजी महाराजांबरोबर आहे. महाराजांनी याला पत्र लिहिलं आणि सक्त आज्ञा केली, रयतेला जपण्याची आज्ञा आहे. महाराज कसे आहेत ना, हे या पत्रातून कळणारा विषय आहे. पत्रच आहे, अस्सल उपलब्ध आहे. अनाम सर्जेराव जेधे देशमुख तालुके रोहिड खोरे प्रति राजश्री शिवाजीराजे सला सितेन अलफ मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीत येतात. धावणीत म्हणजे तुमच्या मागे येतात, पाठलागावर येतात, धावाधावी करतात, तुम्हाला त्रास देतात. तपियात म्हणजे तुमच्या मुलखात अशा अर्थानं, खोऱ्यात अशा अर्थानं तपियात येतात. म्हणून जासुदानी समाचार आणलाय, आमच्या हेराने असं बातमी आणली आहे की लोक तुमच्या भागात येतात, लुटालूट करतात, धावाधाव करतात, त्यामुळे तुम्ही त्रस्त होता. तरी तुम्हास रोखा आहडतात. तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकीद करून माणसे लेकरे बाळे समेत तमाम रयते लोकांस घाटाखाली बाका जागा असेल तेथे पाठवणे. म्हणजे हे लोक येतील तर रोखायला येत असेल तर रोखा, नसेल तर सगळे लोक जे आपल्यापाशी सामान आहे ते घ्यायला लावा आणि सुरक्षित जागी पाठवा, घाटाखाली पाठवा. म्हणजे डोंगर आणि घाटाच्या खाली तिथं सुरक्षितता आहे, तिथं पाठवा. लोकाला ताकीद करा, थांबू नका गावात कोणी, लेकरा बाळा समेत लोक तिथे पाठवा. बाका जागा बघून त्यांच्या राहण्याची, म्हणजे जिथं कोणी येणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही अशा पद्धतीची योग्य जागा हुडका. जेथे गनिमाचा आजार पोहोचे ना ऐशा जागी पाठवणे. लोक कुठं पाठवा? गनिमाचा आजार पोहोचे ना, आजार म्हणजे उपद्रव, त्रस्तता, गनिम तिथपर्यंत येणार नाही असं पाहून लोकांना सुरक्षित जागी हलवा. ये कामाचा हायगय न करणे, या कामात हायगय करू नका. जागरूक रहा, त्रास होऊ नये. रोखा आढळतात, सदरू लिहिल्याप्रमाणे अंमल करणे. रोखा म्हणजे असं काही आलेलं आढळलं, दिसून आलं, छावणीचे लोक आले तर त्रास द्यायला लागले तर त्यात अंमल लिहिल्याप्रमाणे करा. लोक सगळे आपले जनतेची काळजी किती करतो राजा, म्हणून लोकांना राजा आपला वाटतो, म्हणून तो जाणता राजा आहे. या जनतेला त्रास होतोय, ह्यांचं दैव सुरक्षित राहिलं पाहिजे, ह्यांचं जीव सुरक्षित राहिला पाहिजे, ह्यांची मालमत्ता सुरक्षित राहायला पाहिजे. म्हणून आपल्या कारभाऱ्यांना, आपल्या सरदारांना, आपल्या लोकांना शिवाजी महाराज आदेश देतात, सगळे लोक उचला, गावातून बाहेर काढा, गावात कोणी राहू देऊ नका. बाका जागा पाहून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करा. म्हणजे राजा कसा असावा, नाहीतर काल महापूर आला, लोक होऊन गेली, लक्ष राजाचं आहे का? पुरेसं पडलं नाही सरकार, त्यांना पुरेसं पडलं नाही. केला प्रयत्न सरकारनं पण पुरेसं नाही पडलं. अपदाच अशी होती, विषय द्या सोडून. पण राजा असा असावा शिवाजी महाराजांसारखा. आपल्या लोकांना त्रास काय आहे त्या त्रासापासून तहसीलदारनं त्यांना वाचवलं पाहिजे, प्रांताने त्यांना वाचवलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना वाचवलं पाहिजे.
ही तुझं काम आहे. शिवाजी महाराज पुढचं जी वाक्य आहेत ना ती फार महत्वाची आहे. रोका हडता सदरू लिहिल्याप्रमाणे अंमल करणे. ऐसियासी तुम्हापासून अंतर पडली यावर, म्हणजे अशा गोष्टीचं असून तुमच्यापासून आणि तुम्ही हे जर नाही केलं तर अंतर पडलं, या गोष्टीत तुम्ही नाही केलं तर काय होईल? मोगल जे बांध धरून नेतील, बांध म्हणजे सह्याद्री प्रस्ताव प्रदेश मुलूक ताब्यात घेतील. आणि दुसरं बांधचा अर्थ काय आहे की आपले लोक त्या प्रदेशात जे राहतात त्यांना पकडून नेले. मावळ हा प्रदेश आहे पण मावळात राहणारे ते मावळे. तसं बांध म्हणजे मुलूक सह्याद्रीच्या पायथ्याखालचा भाग, त्या भागातले जे लोक आहेत ना ते जर पकडून नेले तर त्याचं पाप तुमच्या माथ्यावर बसेल. शिवाजी महाराज कसे जनतेला तुम्ही त्रास दिला असा अर्थ होईल. आताच्या कलेक्टरला असं म्हणलं तर चालतंय का की लोक होऊन गेले याचं पाप कोण? हे तुझं पाप आहे, तू काम नीट केलं नाही असा त्याचा अर्थ आहे. शिवाजी महाराज असतील तर त्या कलेक्टरला 100% त्यांनी बेड्यात घातल्या. जाब विचारला असता, नीट तू वागला नाही म्हणून त्याची चौकशी केली असती. याचं पाप तुमच्या माथी असेल म्हणून ते समजून घ्या. आणि मग काय करा? शब्द महत्वाचा आहे. कसं वागा ते शिवाजी महाराज सांगतात. गावचा गाव हिंडून रात्रीचा दिवस करून लोकांची माणसे घाटाखाली जागा असेल तिथे पाठवा. तुम्ही घोड्यावर बसा, गावोगावी फिरा, एकाही गावात गेला नाही असं होता कामा नये. नुसतं सांगलीत बसून तू इकडे जा, तू तिकडे जा, तू हे कर नाही. प्रत्यक्ष सगळ्या गावात तुम्ही जावा, गावचा गाव फिरा, रात्रीचा दिवस करा. आपल्या माणसाला ताकीद केली सक्त आहे शिवाजी महाराजांची, लक्षात ठेवा. रात्रीचा दिवस करा आणि माणसे घाटाखाली जागा असेल तिथे पाठवा. डोंगरातनं काढा आणि जिथे राहायला योग्य जागा वाटते अशा जागी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा. पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी म्हणजे डोंगरावर नेऊन ठेवा. ते करायला पाहिजे. अर्थात लोकही फार आपले गंमतशीर आहेत. मागं पूर येऊन गेला ना त्यावेळेस काही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हे गाव पूरप्रवण आहे, पटकन पूर येतो अख्खं गाव वाहून जातं, तेव्हा या गाव इथून उठवावं आणि दुसरीकडे वसवावं. अधिकाऱ्याचे निष्कर्ष आहे. गाव हलायला तयार नाही. यंदा परिणामता 10 वर्षांनी पुन्हा पूर आला, 12 वर्षांनी पुन्हा पूर आला, गावच्या गाव होऊन गेले. दरवेळेस सरकारनं काय सांगायचं कारण आहे? आता गाव त्रस्त होत आहे, पुरात होऊन जाते, तर लोकांनी स्वतःची जागा बघून दुसरीकडे वस्ती केली पाहिजे. दरवेळेस भूकंप होतो आणि घरं पडतात, तर भूकंप प्रवण क्षेत्रात घरं पडू नये अशा पद्धतीची बांधकामाची घरं पाहिजेत ना. नुसती डेंगळ्याची ठेकळं लावलेली घरं असतील तर पडणार आणि मग जीविताचा नाश होणार. संपत्ती गेलेली पुन्हा मिळवता येईल, जीवित गेलेलं कसं मिळवता येईल? म्हणजे काही गोष्टीत मार्गदर्शन सरकारचं ऐकलंही पाहिजे, सरकारनं तेवढं लक्षही दिलं पाहिजे. दोन्ही गोष्टी दोन्हीकडून व्यवस्था झाली पाहिजे. लोक ऐकत नाहीत, काय करायचं? मग भोगायची पाळी येते आणि मग सरकारच्या नावानं ओरडण्यात काय अर्थ आहे? हाही गोष्टीचा विचार केला पाहिजे. शिवाजी महाराज या सगळ्या गोष्टीचा विचार करतात. रात्रीचा दिवस करा, गावन गाव फिरा, प्रत्येक माणूस सुरक्षित करा. एवढं लक्ष ते देत आहेत म्हणून लोकांना वाटतं की हा राजा माझा आहे, हा माझ्या ऐहिक सुखासाठी हा झटतोय, माझ्या जीवितासाठी हा मृत्यूला हात घालतोय. आणि म्हणून लोकांचं प्रेम त्यांच्याविषयी होतं. 300 वर्षानंतरही लोकांना अजून वाटतं की शिवाजी महाराज आज असायला पाहिजे. शिवाजी महाराजांचं आम्हाला आजही पाठिंबा आहे. काल आपल्याकडे नगरी सर आले होते. शिवाजी महाराजांचं चरित्र कसं आहे आपण तेच आलो. म्हणजे शिवाजी महाराजांचा ते प्रत्यक्ष जिवंत रूपानं आपल्याविषयी नाही आहे, पण चरित्र रूपानं शिवाजी महाराज आपल्या बरोबर आहे. त्याचा अभ्यास केला ना तर आपण त्यांच्या बरोबर राहू शकतो, ते कळू शकतो. एकच उदाहरण सांगतो, एक नाही 2, 10, 100 सांगता येईल. काल नगरी सर आले होते, त्यांनी एक उदाहरण त्यांनी बोलता बोलता सांगितलं. शिवचरित्र काय आहे त्याचं ते प्रत्यंतर आहे. शिवाजी महाराज काय आहे? अख्खं जीवन इतकं ओजस्वी तेजस्वी आहे, ऊर्जामय आहे, त्याचं प्रत्यंतर आहे. त्यांचे एक मित्र आहे फाटक नावाचे, आणि ते आजारी पडले. म्हणजे शेवटचा आजार असं झालं, डॉक्टरांनी सांगितलं वैद्य नारायण हरी, भगवान आता तुमचा वैद्य, आता माझ्या हातात काही नाही, आता जे काही होईल ते त्याच्यावर भरोसा ठेवा. आता आयुष्य संपत आलं. असंच झालं, काय करावं? आणि मग जे काही मनुष्य निर्वाह करतो तसं सुरू झालं. आणि ते होत असताना त्यांना वाटलं की आपण शिवचरित्र वाचावं. मग त्यांनी बाबासाहेबांचं शिवचरित्र घेतलं आणि वाचलं शिवचरित्र. पदोपदी नित्य मृत्यूच्या ओठात राहणारे शिवाजी महाराज, त्यांचे मावळे यांचं चरित्र वाचून इतकी ऊर्जा प्राप्त झाली
की ते आजारातून बाहेर पडले, ते मृत्यूच्या ओठावर होते त्यातून बाहेर पडले आणि आता पुढचा विषय व्यवस्थित चाललाय. म्हणजे शिवचरित्रातून मेलेला माणूस जागा होतो म्हणतो तसं, मृत्यूच्या ओठावरचा मनुष्य पुन्हा ऊर्जा प्राप्त करून कामाला सजग होतो तसं ते आजही होतं का? शिवचरित्र ओजस्वी आहे म्हणून त्याचा अभ्यास, म्हणजे शिवचरित्र आजही उपयुक्त कसं आहे त्याचा विचार आहे. शिवाजी महाराज वागतात कसं हे प्रत्येक गोष्टीत कळून येतं. हे पत्रावरून ते कसं कळतं त्याचा विषय आहे. प्रत्येक माणसासाठी काय करतात शिवाजी महाराज? रात्रीचा दिवस करा, गाव घोड्यावर फिरा आणि माणसाला सुरक्षित ठिकाणी न्या. गाव गन्ना या कामाचा एक घडीचा दिरंग न करणे, क्षणभर सुद्धा वेळ वाया घालू नका. तुम्ही आपली जागा हुशार असणे, तुमच्या जागी राहा, हुशारीनं राहा, हे काम करत राहा. गाव गन्ना सडेकडील शेतपोत जतन करायचा ते असतील त्यासही तुम्ही सांगणे. एखादा मनुष्य शेती नीट राखत असेल तर तेही करायला त्याला मदत करा, त्याला करायला लावा. डोंगरावरील आशिरा कुबल जागा आसरे ऐस त्याशी सांगणे. म्हणजे शेतपोत करा पण त्याला अशा जागी राहायला लावा. कुबल म्हणजे योग्य, कुबल म्हणजे बळकट, कुबल म्हणजे भक्कम, अडचणीची वळचणीची जिथं दुसरं कोणी येऊ शकणार नाही अशी जागा बघा आणि त्याला तिथे नेऊन ठेवा. तेथून गनिम दिसताच बाकीच्या लोकांना तो इशारा करेल अशा जागी त्याला राहायला लावा. म्हणजे तुम्ही कसं करा, कसं वागा, शिवाजी महाराज एवढं बारकाईने सांगतात. या तारकात आपली जागी हुशार असणे, शेवटचा शब्द तो आहे. परत राजा म्हणून धर्म असतो, राजधर्म तो हा. शिवाजी महाराज ते करतायत म्हणून आपण त्यांना आजही पूज्य मानतोय, आजही आदर्श मानतोय. जेव्हा जेव्हा आदर्श मानाल तेव्हा तेव्हा जीवन यशस्वी होईल. मग ते वैयक्तिक असो, सामूहिक असो किंवा राजा म्हणूनचं जीवन असो, तरच शिवाजी महाराजांचा आदर्श वागत असाल तरच यश आहे. नाहीतर अपयश आपल्या माथी लिहिलेलंच आहे असं म्हणलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत शिवचरित्र पाहाल तर 100% तुम्हाला यश मिळेल. आदर्श शिवचरित्राचा असेल, कारण शिवाजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अभ्यासलंय, शिवाजी महाराजांनी भगवद्गीता अभ्यासली आहे म्हणून ते यशस्वी आहे. त्याचा आदर्श ठेवायचा असेल तरच यशस्वी होऊ, नाहीतर नाही. यावेळी म्हणजे मगाशी आपण जो विचार केला त्यातले टोपीकर इंग्रज, काही सोनगडावर, काही वासोट्यावर, रायगडावर शिवाजी महाराजांच्या कैदखान्यात कैदी म्हणून पडले होते. महाराजांच्या विरुद्ध नाही ते चौचाल चाळे कराल तर फळ हे असेल, तुमची कैदेत रवानगी होईल. त्याची फळं ती भोगत होती. रिचर्ड नेपियर आणि सॅम्युअल बर्नार्ड हे दोघे जण राजापुरातच मेले. जोहरच्या छावणीतून पन्हाळ्यावर तोफा सोडल्या, त्याचं पाप ते भोगत होते. पण अनेक गोष्टीतून त्यांचं सुटकेसाठी प्रयत्न चालू होते. हेनरी रिव्हिंग्टन सुरतेला आपल्या वखारीत इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहित होता, सुटकेसाठी प्रयत्न करा, सुटकेसाठी प्रयत्न करा. इंग्रजांच्या स्वभावाचा, त्यांच्या म्हणजे हिंदुस्थान सारख्या मोठ्या राष्ट्रावर ते राज्य का करू शकले या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर यांचा पत्रव्यवहार अभ्यासला पाहिजे. एका माणसाच्या सुटकेसाठी किती ते धडपड करत होते, एक नुसता शेवटचा माणूस सुटेपर्यंत. आणि सुरतेचे लोकही ते किती प्रयत्नशील होते. परक्याच्या गुलामगिरीत, परक्याच्या तुरुंगात आपला मनुष्य अडकलाय, त्याला सोडण्यासाठी सतत प्रयत्नशील. हेनरी रिव्हिंग्टन कैदेत असतानाच आजारी पडला. त्याला बरं वाटतं मी माघारी येईल असं महाराजांनी त्यानं लिहून दिलं, म्हणून पॅरलवर सोडलं आणि तो सुरतेला आला आणि सुरतेतच मरण पावला. दुसराही हेतू त्याचा होता महाराजांचा, काय? त्याला सोडण्यात, आजारी पडलाय म्हणून जसा सोडला तसा अंतस्थ पोटात महाराजांचाही हेतू. एका गोष्टीचं नाही राजकारण महाराज करत. एक खडा आणि 100 नेम, 100 गोष्टीची साधना करायची महाराजांच्या दृष्टीत असं होतं की हेनरी रिव्हिंग्टन येथून जावं, जंजिरा आपल्याला जिंकायचा आहे, त्या कामी सुरतच्या इंग्रजांनी आपल्याला मदत करावी, आपली ही मागणी हेनरी रिव्हिंग्टननं सुरतेत मांडावी. म्हणून महाराजांनी त्याला सोडला. तो सुरतेला गेला, पण दुर्दैवानं तो
आजारी पडून तिथेच मेला. सुरतेचा ऑफिसर वारंवार महाराजांना पत्र लिहून कळवत होता आणि विनंती करत होता. बरोबरच आपल्या इंग्रज अधिकाऱ्यांनाही तो खरमरीत पत्र, आपण तो विचार मगाशीच केला, आम्हाला सोडा असं म्हणणाऱ्या इंग्रज ऑफिसरलाही तो पत्र लिहून कळवत होता की तुम्ही काय केलं ते तुम्हाला माहित आहे, त्यामुळे तुम्ही केलेल्या कृत्याचं पाप फेडण्यासाठी आता तुम्हाला कैदेशिवाय पर्याय नाही. वारंवार पत्र लिहून आम्हाला त्रास देऊ नका, असंच त्यांनी पत्र लिहिलं होतं. हा अँड्र्यू फार कायदेशीर वागणारा, दुसऱ्याच्या राजकारणात हात न घालणारा होता असं मात्र नव्हे, कायद्यानं वागत होता. अँड्र्यू हा सुरतेचा ऑफिसर आहे. इंग्रज माणूस प्रथम राजकारणी असतो आणि नंतर उद्योगी असतो. त्याची महत्वाकांक्षा अगदी स्पष्ट असते, इंग्रजांचं साम्राज्य वाढवणं ही त्यांची इच्छा आहे. मग त्यासाठी हव्या त्या धूर्त गप्पा ती मारतील. याच महिन्यात इंग्लंडचा इंग्लंडच्या राजाने सर अब्राहम शिपमन या लिहिलेल्या पत्रात अगदी स्पष्ट दिसतंय, राजा सुद्धा काय करतो, नुसतं ईस्ट इंडिया कंपनी नाही, आपल्या इतरांना, आपल्या देशाच्या नागरिकांना तो काय सांगतो, आमचा राज्यपाल आमच्या राज्याला मुंबई बेट पोर्तुगीजाकडून मिळवून जोडून इतक्या खर्चात पडण्याचं मुख्य कारण असं की त्या योगाने आमच्या प्रजेला हिंदुस्थानात अधिक स्वतंत्रपणे आणि किफायतीने व्यापार करता यावा आणि त्या भागातील आमच्या ताब्यातील मुलूक वाढवावा, वैभव वाढावे ही त्यांची इच्छा आहे. पोर्तुगीजांकडून मुंबई बेट मिळवलं होतं. मुंबई हे बेट पुढं 7 बेटाचं गाव होतं आणि मुंबईचं मोठेपण हे इंग्रजांमुळे वाढलेले आहे. त्यापूर्वी मुंबई फारशी मोठी नव्हती. इंग्रजांनी त्याच्यावर वस्ती केली हे आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि सुरत लुटीचं जे फलित आहे ना ते मुंबईच्या विजयाचं कारण आहे किंवा मुंबईच्या मोठेपणाचं कारण आहे. सुरत असुरक्षित आहे, वारंवार हिच्यावर हल्ला होऊ शकतो, म्हणून इंग्रजांनी आपली वस्ती तिथून उठवली वखारीची आणि मुंबईत आणली. मुंबई हे बंदर योग्य आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीला साजेस आहे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी सगळा व्यापार मुंबईत आणला आणि मुंबई मोठी झाली. मुंबई जसं आमच्या ताब्यात आहे तसं भारतातला अन्य मुलुकही मिळावा असं इंग्रजांची इच्छा आहे. म्हणजे राजाही त्याच इच्छेने आणि त्यांची नोकरी त्याच पद्धतीने वागतायत. यावेळेस सगळं जंजिऱ्याचं राजकारण डोक्यात ठेवून राजापूरला वगैरे झालेल्या लुटीतली माणसं काही सोडली, अनेक गोष्टी केल्या शिवाजी महाराजांनी. इंग्रजांच्या सतत त्यांनी दृष्टी ठेवली, इंग्रजांना सतत पथ्यावर ठेवलं. अलिप्त उद्योगांचा स्वराज्याच्या वाढीसाठी फायदा घेता येईल असा फायदा शिवाजी महाराज घेऊ पाहत होते. इंग्रजांना केलेल्या अपराधाची त्यांना पुरेपूर शिक्षा होत होती. त्याची राजापूरची वखार पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. 90,000 रुपयांचा माल यावेळी महाराजांनी जप्त केला होता. त्यांची 3 माणसे मेली होती. इतरांना 3 वर्ष, जवळजवळ 2 वर्षे तुरुंगात हवा खावी लागली होती. 2 वर्षात राजापुरातील व्यापार पूर्णपणे बसला होता. हजारो रुपयांचं नुकसान इंग्रजांचं झालं होतं. शिवाय जंजिराचं राजकारण चालायचं, म्हणून महाराजांनी आपल्या सरदारांना हुकूम दिला रावजी सोमनाथाला आणि इंग्रज कैद्यांना काढून राजापुरात आणलं. यावेळी रावजी पाटण खारेपाटणास होता, तो राजापुरात आला आणि त्याने हुकुमाने शिवाजी महाराजांच्या इंग्रजांच्या बेड्या तोडल्या आणि कैदी सोडले. पुढं म्हणजे इंग्रजांची कैदी सोडण्यात किती दृष्टी ठेवली. जंजिरा जिंकायचा आहे, त्या ठिकाणी आपल्याला मदत केली पाहिजे. तोफगोळा असेल, आरमाराची मदत असेल, त्यासाठी मदत करावी. कैदी सोडले. तो रिवेंटन ह्याला गेला, सुरतेला गेला, तो तिथंच मेला. महाराज एका वेळी अनेक गोष्टींचा अष्टावधानी जो राजा असतो तसा विचार करतात. म्हणजे नुसतं कैदी सोडण्यात एवढंच भाग नाही, अनेक गोष्टींचा विचार करतात. हाही विचार आपण पाहिला. बाकी सुरतेचं प्रकरण आहे ते आपण आता उद्या पाहू. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.